भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील 6ष्ठ खंड म्हणजे 6वा खंड चालू असून 6व्या खंडामधील भाग पहिला आपण पाहत आहोत. भाग पहिल्यामधील चॅप्टर 5 आहे विशाखेची दानशूरता. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धाल्मुपादो सुखा सधम देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघैक्यता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 14:194. समर्पण संपलेला आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. विशाखेची दानशूरता. चॅप्टर 5 विशाखेची दानशूरता. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती म्हणजे श्रीमंत महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडे होती. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेले आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओलेवर राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान, मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. म्हणजे माझ्या 8 मागण्या आहेत. भगवान म्हणाले, विशाखा, वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाहीत. म्हणजे कबूल होऊ शकत नाहीत. तुझं म्हणणं काय ते समजल्याशिवाय तुला ते उत्तर देणार नाही. विशाखा बोलली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहे. माझे जे वर आहेत, माझी जी मागणी आहे ती त्याच्यापासून काही विचित्र घडणार नाही. चांगल्याच गोष्टी आहेत. तथागताने अनुज्ञा देताच विशाखा बोलली. काय म्हणली विशाखा? भगवान, आयुष्यभर वर्षाकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मनीषा आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये भिक्षूला मी चिवर दान करणार, चिवरे दान द्यावी अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषध आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारचे तिनं हे 8 प्रकारचे वर मागले होते. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागताकडून हे म्हणजे हे 8 वर मागण्यात तुझा काय हेतू आहे? म्हणजे तुझा काय फायदा आहे? तू कशासाठी करायला एवढं?
आणि विशाखा बोलली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरवून ठेवली असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कोणी नग्न तपस्वी आहे. म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. भगवान, नग्नता अपवित्र आणि किसळवाणी असते. ह्यामुळेच संघाला आजन्म वर्षावासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी माझी इच्छा प्रकट केली. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगावयाचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान, ह्यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची अजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल. चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. पाचवे म्हणजे रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही, म्हणजे टाईम मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. सातवे म्हणजे भगवान, आपण खिरीची प्रशंसा केली की तिच्यामुळे बुद्धी तल्लखही होते, भूकतहान शमते, निरोगी माणसास ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. शेवटचे म्हणजे भगवान, अचिरावती नदीत भिक्खूंनी गणिका समवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा? वृद्धापकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. भगवान, नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट ठरते. माझ्या वर मागण्याचे प्रयोजन आहे. अशा प्रकारच्या 8 मागण्या माझ्या आहेत. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागताकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागताकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळेल? त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला
अर्हतत्व प्राप्त झालेले आहे. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारीन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता काय, आणि होकार मिळाला तर त्याला मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील, किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल, किंवा त्याच्या रुग्णायताला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल, किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल. आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल, आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल, आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल, आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल, किंवा एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितले. जे पात्र आहेत त्यांना दान करणे, जे पात्र आहेत त्यांना दान करणे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे राग लोभादी मनविकारांच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्याचे मनोविकार गुणविकासास कुंठित करू टाकतात. त्यानंतर तथागताने पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले. शील संपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल, आणि आपल्या दातृत्वातेने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखेने पूर्वाराम विहार संघात दान दिले, आणि उपासिकामध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला. अशा प्रकारे विशाखेचे दान हा चॅप्टर आपण पाहिलेला आहे. विशाखेची दानशूरता ही आपण पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे थांबलेला आहे, आणि उद्या आपण परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे. सर्व मित्रांना त्रिवार जय भीम. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ रोज आपला एक व्हिडिओ असतो. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.
तर सर्वांनी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं, व्हिडिओ शेअर करावेत, सबस्क्राईब करावेत आणि भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवावं ही अपेक्षा. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. जय भीम, जय भारत, जय संविधान. उद्या परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.